मालेगाव प्रकरणी कोर्टाला धन्यवाद देतो. कोर्टाच्या निर्णयाचं मनापासून मी स्वागत करतो. खरं म्हणजे 17 वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर हा निकाल आज लागलाय. ठीक आहे, 17 वर्षानंतर का होईना, पण सच्चाईचा विजय झालेला आहे आणि या लोकांना कोर्टाने निर्दोष ठरवलंय. संशयावर केवळ आरोपी बनवता येणार नाही आणि सजाही देता येणार नाही असा कोर्टाने निकाल दिलाय. कोर्टाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर जेव्हा हे हल्ले होत होते त्यावेळेस युपीएचं सरकार होतं आणि जेव्हा बॉम्बस्फोट होत होते मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये, त्यावेळेस सरकारमधलेच मंत्री, शासनकर्ते, राज्यकर्ते म्हणत होते की दहशतवादाचा, आतंकवादाला कुठलाही रंग नसतो, कुठलाही धर्म नसतो. परंतु मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये त्याच राज्यकर्त्यांनी युपीएच्या हा भगवा दहशतवाद आहे, हा भगवा आतंकवाद आहे असं त्याला नाव दिलं आणि खऱ्या अर्थाने लोकांची दिशाभूल करून लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम त्यावेळेस केलं. केवळ आणि केवळ वोट बँकेची राजनीती त्यावेळेस केली आणि भगव्यालाही आणि हिंदुत्वालाही अपमानित करण्याचं काम, कलंकित करण्याचं काम आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम त्या काळातल्या युपीए सरकारने केलं. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अतिशय खऱ्या अर्थाने हे एक षडयंत्र होतं, एक कारस्थान होतं आणि एक साजिश होती आणि त्यामध्ये या लोकांना गोवलं गेलं. परंतु जे लोक भगवा आतंकवाद, भगवा दहशतवाद म्हणाले त्याला न्यायालयाने एक करारा जवाब, एक चांगली मोठी चपराक आजच्या निर्णयाने दिलेली आहे. दूध का दूध, पाणी का पाणी झालेलं आहे. सत्याचा विजय झालाय आणि मी म्हणेन की सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता है. हे आजच्या कोर्टाच्या निर्णयाने, निकालाने दाखवून दिले. राष्ट्रीय तपास यंत्रणा याला आव्हान देणार आहे. त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेमध्ये एनआयएच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे, जोही मालेगावच्या संदर्भात निर्णय आला आहे त्याला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देऊ. आता याच्या बाबतीमध्ये संपूर्ण कोर्टाने काय निकाल दिलाय, काय कोर्टाने फाइंडिंग आहेत, काय ऑब्झर्वेशन आहेत, या सगळ्या गोष्टी पाहूनच यामध्ये मत व्यक्त करणं उचित होईल. मालेगाव बॉम्बला याच्यामधले जे आरोपी आहेत ते मुंबईत येणार होत्या तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी भगवे झेंडे लावण्याचा आदेश बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता. आज त्या पक्षाकडून अजून याविषयीच्या प्रतिक्रिया याच्या बाबतीत काय वाटतं? आता तुम्हाला माहित आहे सगळं मिश्रण झालेलं आहे, भेसळ झालेली आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे, बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारा पक्ष म्हणून आम्ही काम करतोय आणि जे काही या देशाच्या बद्दल ज्या चांगल्या घटना घडतील आणि जे दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये, आतंकवादाच्या विरोधामध्ये जे काय घडेल त्याच्या विरोधात आम्ही आहोत. बाळासाहेबांची भूमिका स्पष्ट होती. देशप्रेमी जे कोणी असतील ते आपले आहेत आणि देशविरोधक जे आहेत, जे पाकिस्तान धार्जिणे आहेत, ते आपले दुश्मन आहेत. ही भूमिका आमची आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील असो किंवा मुंबई बॉम्बस्फोट असो, सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, पण मात्र दोषी जे आहेत ते बाहेर आहेत. तपास यंत्रणांचं हे अपयश म्हणायचं. आणि प्रश्न आहे की मग ब्लास्ट बघा, खरं म्हणजे त्या काळामध्ये जे काही दररोज ब्लास्ट होत होते आणि त्या काळामध्ये आपण हेही पाहिलं की बॉम्ब ब्लास्ट करणारे लोक सुटतही होते आणि म्हणून आतंकवादी आणि दहशतवाद्यांवर जी काही जरब आणि वचक, मग काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असू द्या नाही तर मुंबईत असू द्या, बिलकुल वचक नव्हता. कारण त्या काळचं सरकार या देशद्रोहाच्या विरोधात कारवाई करण्याच्या ऐवजी या ठिकाणी मतांचं राजकारण करत होतं. हे दुर्दैव आहे.
काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असू द्या नाही तर मुंबईत असू द्या बिलकुल वचक नव्हता. कारण त्या काळचं सरकार या देशद्रोह्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या ऐवजी या ठिकाणी मतांचं राजकारण करत होतं. हे दुर्दैव आहे. सर, तुम्ही राजधानी दिल्लीत आलात, खासदारांबरोबर बैठक आधी घेतली. खासदारांसोबत तुम्ही बैठक घेतली. नाही, आणि मी हेही सांगेन की आता जे काही ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये देखील सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेस पण आपण पाहिलं असेल की भारताने जी भूमिका घेतली त्या भारताच्या भूमिकेबरोबर अख्खा देश उभा राहिला. भारतीय लष्कराच्या बरोबर अख्खा देश उभा राहिला. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या बरोबर अख्खा देश उभा राहिला. आणि म्हणून सदनात देखील प्रधानमंत्री असू द्या, गृहमंत्री अमित शहा साहेब असू द्या, या लोकांनी जे काही जसं आतंकवाद्यांचा अड्डे उद्ध्वस्त केले होते आणि त्यावेळेस देखील हिशोब मागणारे काँग्रेस, किती मिसाईल पडले, किती ड्रोन पडले, अरे किती लोक आपली मारली गेली. पहलगाममध्ये, मुंबईमध्ये, बॉम्ब ब्लास्टमध्ये, सिरीज बॉम्ब ब्लास्टमध्ये, 26/11च्या हल्ल्यात, याचा हिशोब मागण्याची हिंमत कोणी करत नाही. परंतु निर्लज्जपणे या ठिकाणी पाकिस्तानवर झालेला अटॅकबद्दल भारतीय लष्करावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना देखील सदनामध्ये पाकिस्तानला तर धडा शिकवलाच. ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, गोली का जवाब गोले से, असं प्रधानमंत्री म्हणाले. आणि घर में घुस के मारेंगे तर करून दाखवलं. आणि सभागृहात देखील ज्या लोकांनी पाकिस्तानचे गोडवे गायले, काही लोकांना पाकिस्तानमध्ये त्यांची वाहवा होताना आनंद होतोय, असे लोक जे आहेत तेही आपण पाहिले आणि त्यांना देखील सडेतोड उत्तर देण्याचं काम आपल्या मोदीजींनी दिलंय, गृहमंत्र्यांनी दिलंय, शिवसेनेने देखील दिलेलं आहे. त्यामुळे जे ऑपरेशन सिंदूर असेल, ऑपरेशन महादेव, जे आतंकवादी मारले गेले त्यांच्याबद्दल देखील विरोधी पक्षाने ब्र काढला नाही. त्यांचं देखील ऑपरेशन महादेव लष्कराचं अभिनंदन करण्याचा मोठेपणा त्यांनी दाखवला नाही. त्यामुळे या लोकांनी जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि आपला भारत हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानचा विषय येतो त्या वेळेस भारताच्याबद्दल स्वाभिमान दाखवण्याच्या ऐवजी पाकिस्तानच्याबद्दल प्रेम दाखवण्याचं काम केलं. हे दुर्दैव आहे. पाकिस्तानची बोली भाषा काही लोक बोलू लागले, हे दुर्दैव आहे. खासदारांची बैठक घेतली. आणि मुख्यमंत्र्यांच्या राज्यपालांच्या जे काही नातं आहे त्या खऱ्या अर्थाने या अधिवेशनामध्ये देखील आमचे लोक भारताची बाजू घेऊन, देशाची बाजू घेऊन, भारतीय लष्कराची बाजू घेऊन, NDAची एक घटक पक्ष म्हणून जी मजबूतीने बाजू लावून धरतात ते देखील दृश्य आपण पाहत आहे. त्याबद्दल देखील चर्चा झाली. त्याचबरोबर या ठिकाणी जे महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत केंद्र सरकारशी निगडीत त्यावरही चर्चा झाली आणि यामधून एकंदरीत काही विषयाला देखील चालना मिळाली. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे जसं डबल इंजिन सरकार आमचं आहे, आम्हाला एकच आहे की महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि म्हणून जसा देश पुढे जातोय तसं महाराष्ट्रात देखील विकास झाला पाहिजे. यासाठी देखील काही विषयावर चर्चा आमच्या बैठकीमध्ये झाली. कोणाची तरी भेटी झाली, राजकीय तुम्ही कोणती म्हटलं भेटी की झाली? महाराष्ट्रातील विकासाला गती मिळणं गरजेचं आहे. तुम्ही या संदर्भात काही गाठीभेटी घेतल्यात का? नाही, मी तर आपल्या खासदारांशी चर्चा करून खासदारांनी देखील या बाबतीमध्ये त्या विभागाशी, त्या मंत्रालयाशी पाठपुरावा केला पाहिजे. ज्या ठिकाणी मला येण्याची आवश्यकता आहे, मुख्यमंत्री आमचे मुख्यमंत्री महोदयांना बोलणं आवश्यक आहे, त्या सर्व विषयांवर आज चर्चा झालेली आहे. तिकडे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे, तर राज्यपालांची भेट घेतली तर तिकडे काही फेरबदल होणार आहे असं चर्चा रंगत आणि तुम्ही अचानक राजधानी दिल्लीत तर अरे बाबा, अचानक आलेलो नाही मी. दरवेळेला मी अधिवेशन काळात येतो आणि अधिवेशन काळामध्ये मी आलेलो आहे खासदारांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याबरोबर चर्चा करायला. ऑपरेशन टायगरची रणनीती सुरू झाली आहे का? 123 पेक्षा जास्त असे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, जे ठाकरे गटातून शिंदे गटात येणार. गेल्या काही कालावधीमध्ये माजी नगरसेवक जे मुंबईतले आहेत, मग ते 2017 ते 22 असतील, 12 ते 17 असतील, असे जवळपास 123 नगरसेवक जे आहेत उबाटातून शिवसेनेमध्ये आलेले आहेत.
ही एक चांगली एक विजयाची नांदी आहे. मुंबई महापालिकेवर आपल्याला मी सांगतो, आम्ही 2.5 वर्षात जे केलेलं काम, मुंबईचा झालेला विकास, मुंबईचे झालेले चांगले रस्ते, होत आहेत रस्ते, मुंबईचं ब्युटिफिकेशन असेल, इतर अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, हे सर्व प्रश्न जे आम्ही ज्या पद्धतीने सोडवले, ज्या पद्धतीने आम्ही त्याला गती दिली, त्याप्रमाणे मी आपल्याला सांगतो, मुंबई महापालिकेत जे 20 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली आणि मुंबई फक्त आणि फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी